हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू द न्यू एपिसोड म्हणजे बिटवीन द सीन्स कसं आम्ही शूट करतो. आणि हा तर माझा आवडता ऑल टाइम फेवरेट कोट सिक्वेन्स. हे आम्ही कसं शूट केलं हे दाखवतो. चला, सकाळी 7ची शिफ्ट होती आणि युनिट आलेलं आहे, सगळं सेटिंग झालेलं आहे. कॅमेरामॅन इज ऑन द कॅमेरा, साऊंड रेकॉर्ड सगळेच आहे, कोर्टाचा माहोल तयार आहे आणि इथे आम्ही सगळे बसलोय, रीडिंग करतो. म्हणजे कोर्टात काय होणार आहे, कसं होणार आहे, आपण कसं शूट करणार आहोत, कुठे उभारून वाक्य म्हणायची आणि काय काय करायचंय हे सगळं आधी आम्ही ठरवतो. या कोर्ट सीन मध्ये काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. नागराज आणि महिपत दोघांनाही शिक्षा झाली आणि दोन्ही जेलमध्ये गेलेत. दोन एवढे मोठे होणहार विलन्स आता जेलमध्ये आहेत. नागराज बनत होता लई शाणा, आता जेलमध्ये बस आणि गा तुझं आवडतं गाणं. इतकं चांगलं नव्हतं बट ठीक आहे, मॅनेज केलं मी. कोर्ट सीन म्हटलं की अर्जुनला खूप बोलायचं असतं आणि अर्जुन करतो त्याची प्रॅक्टिस. ऐका. तुम्हाला आठवतं मागच्या वेळेस आम्ही कोर्ट सिक्वेन्स करता जिथे 50 पान, आज जवळपास तेवढीच पान आहे. तुम्हाला परत बोलायचं, सो प्रॅक्टिस. सुरू झाला कोर्ट सिक्वेन्स आणि महिपत उभा आहे विटनेस बॉक्स मध्ये. साक्षी राहणार जेलमध्ये की फिरणार बाहेर हे चाललंय त्याच्या डोक्यामध्ये. पण हे ठरवणार फक्त एकच व्यक्ती, जो आहे अर्जुन सुभेदार इथे आज कोर्टमध्ये. वा 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 वा, काय शायरी आहे, क्या बात आहे अर्जुन, वा वा. कोर्ट सिक्वेन्स म्हटलं की खूप टेन्शन असतं, खूप बोलायचं असतं, मला बऱ्याच लहान लहान गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आणि म्हणूनच अर्जुन सुभेदार तुम्ही बघाल काम करतातच, पण अर्जुन नेहमी मस्तीमध्ये असतो. आता बघता तुम्ही इथेच आता त्यांचं वॉर्मअप चालू आहे. वॉर्मअप, अरे वॉर्मअप झालंय, आता महिपत तू जा जेलमध्ये. फायनली महिपतने साक्ष दिली नागराजच्या विरोधात. नागराज चल आता जेलच्या आत.